कामिका एकादशी व्रत कथा। कामिका एकादशीच्या संबंधित एक प्राचीन कथेनुसार एका गावात एक रागीट व्यक्ती राहत असे। एके दिवशी त्याचे एका ब्राह्मणाशी भांडण झाले व क्रोधित होऊन त्याने ब्राह्मणाची हत्या केली। आपल्या हातून ब्रह्महत्या झाल्याने दुःखी होऊन त्याने त्या मृत ब्राह्मणाचे अंतिम संस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली। मात्र इतर ब्राह्मणांनी त्यास तसे करू दिले नाही। ब्रह्महत्येचा दोष लागल्याने ब्राह्मणांनी त्याच्या घरी भोजन घेण्यास सुद्धा नकार दिला। यामुळे व्यथित होऊन त्याने एका ऋषींकडे या पापातून मुक्त होण्याचा उपाय मागितला। यावर त्या ऋषींनी त्यास कामिका एकादशीचे व्रत करण्यास सांगितले। त्यानंतर ऋषींनी सांगितलेल्या विधीनुसार त्याने कामिका एकादशीचे व्रत केले। त्यानंतर तो रात्री जेव्हा झोपला तेव्हा त्याच्या स्वप्नात प्रत्यक्ष भगवंतांनी त्याला दर्शन देऊन ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त केले। हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळते व अश्वमेध यज्ञ केले समान